हाय, मी विशाखा. यावेळी मी नागपूरला भरपूर सुट्ट्यावर आणि भरपूर फुरसदनीस आली होती. म्हणून मी 2-3 दिवस मी माझ्या आजीच्या इथे म्हणजेच माझ्या आईच्या इथे राहणार होती. म्हणून मी छान सकाळी रेडी झाले आणि मी माझ्या काशूमाशूला घेऊन रॅपिडो ॲटो केले आणि ॲटोमध्ये बसून मी आईच्या इथे जायला निघाले. आता नागपूरला आली आहे आणि काशूमाशूला मी वेगळा करूच नाही शकत. दोघीही बहिणीच्या एकामेकावर खूप प्रेम आहे आणि वेगळे होतच नाही दोघी. म्हणून मी जेवपर्यंत नागपूरला आहे तोपर्यंत काशूमाशू एकत्र राहतील म्हणून मी दोघीला घेतले आणि आजीच्या इथे जायला निघाले आणि आजीच्या इथे पोहोचलेही. आईच्या इथे पोहोचले आणि आईने काशूमाशूला बघितले आणि एकदम शॉक्टच झाले, कारण की मी तिला सांगितलेच नव्हते मी येत आहे म्हणून. आणि आईने काशूमाशूला घेऊन भरपूरच असं लाड केले आणि भरपूरच असं त्यांना खेळवले. आता मी माझी आजी आहे म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान मानते. तर माझ्या काशूमाशू तर माझ्यापेक्षाही खूप नशीबवान आहेत, कारण की त्यांना आता त्यांच्या पणजीचं प्रेम मिळत आहे. आता काशूमाशू आल्यावर आई खूप त्यांच्यासोबत असे खेळायला लागली आणि काशूमाशू चिन्मय दादा हे तिघेही मिळून खूप आईला असे लाडवले आणि खूप असे खेळायला लागले आईसोबत. त्यानंतर आम्ही आले होते आणि मुंबईवरून माझे मामी मावशी भरपूरच पाहुणे असे आले होते आणि हे सर्वांच्या मला 1-1.5-2 वर्ष झाले मला काही यांच्यासोबत काही भेट अशी झाली नव्हती. म्हणून सर्व एकत्र झाले आम्ही आणि खूप असे एन्जॉय केले. आणि आम्ही आल्या त्यानिमित्त आईने आज बिर्याणी करायचा प्लॅन केलं होतं. म्हणून असे इकडे मामी आणि माझी मावशी हे दोघेही मिळून असे बिर्याणी बनवायची इथे तयारी सुरूही केली. बिर्याणी बनवून वगैरे झाल्यानंतर आम्ही सायंकाळी थोडा रिलॅक्स केले आणि आम्ही एवढं सर्व आले आहे आणि माझ्या भाऊला ऋषभला आम्ही दिसले आणि तो आम्हाला काही पार्टी देणार नाही असा होऊच नाही शकत. म्हणून पाणीपुरीवाला ठेला आला होता तर त्या भैयाला आम्ही थांबवले आणि सर्व आम्ही 10-15 लोक आणि आमचे 10-15 छोटे छोटे बाळ हे सर्व मिळून आम्ही मस्त माझ्या भावाला इथे पाणीपुरीची पार्टी मागितली आणि त्यानं आम्हाला दिलेही. खूप मोठा मनाचा आहे माझा भाऊ खरंच. त्यानंतर पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ आणखी बाहेर बसले आणि मग आम्ही सायंकाळचं जेवण करायला बसले. आणि सायंकाळच्या जेवणाची काही टेन्शनच नव्हती, मस्त बिर्याणी बनवूनच होती. मस्त आम्ही बिर्याणी वगैरे खाल्ले आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.